बिग बॉसने जो प्लॅन केला होता तो सक्सेस झाला। शेवटी निक्कीने आपल्या ग्रुप टीम ए ला टाटा बाय बाय बोलले। हो, अशीच काही अपडेट आहे आणि ही अपडेट बद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे की बिग बॉसचा काय प्लॅन होता आणि का निक्कीने तिच्या ग्रुपला टाटा बाय बाय बोलले, याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आणि रिसेंट एपिसोडमध्ये आपण पाहिलं आहे की निक्कीला बिग बॉसने काही क्लिप्स दाखवल्या की घरातले लोक तिच्याबद्दल काय बोलतात आणि स्पेशली टीम एचे म्हणजे तिच्या ग्रुपचे लोक तिच्याबद्दल काय बोलतात आणि त्या क्लिप्स पाहून निक्कीला खूप राग आलाय। निक्कीला पूर्ण रियालिटी माहिती झाली आहे की तिचा ग्रुप तिच्या मागे काय बोलतो, म्हणजेच निक्कीची बॅक बेचिंग करत असते आणि ती रियालिटी निक्कीला आता माहीत झालेली आहे। आणि निक्कीला हे पण माहीत झालं आहे की आता तो ग्रुप माझा नाहीये, मीही त्या ग्रुप मधली नाहीये आणि निक्कीने ठरवलं की मी त्या ग्रुपमध्ये अजिबातच राहणार नाही आणि त्या ग्रुपला सपोर्ट पण करणार नाही। निक्की हे पण बोलत होती की टीम एचे सर्वच लोक खूप फेक आहेत आणि त्यांच्यामध्ये धमक नाही की ते तोंडावर बोलून दाखवतील म्हणून। ज्याप्रमाणे वैभव, अरबाज आणि जान्हवी, घनश्याम या सर्वांनी निक्कीची बॅक बेचिंग केलेली होती आणि हे सर्व निक्कीने पाहिलं होतं आणि यामुळेच निक्कीला त्या सर्वांचा राग आलेला। आणि निक्की हे पण बोलली की टीम बीचा कोणी पण जिंकला तरी चालेल, पण टीम एच्या कोणत्याच सदस्याला मी बिग बॉसची ट्रॉफी घेऊ जाऊन देणार नाही। मला ट्रॉफी नाही मिळाली तरी चालेल, पण मी टीम ए ला ट्रॉफी घेऊन जाऊ देणार नाही। टीम बी ने ट्रॉफी नेली तरी पण चालेल। म्हणजे निक्कीला टीम ए विषयी एवढा राग आला कारण त्या क्लिप्स मध्ये असंच काय होतं, त्या क्लिप्स मध्ये तिच्याच टीमने तिची बॅक बेचिंग केलेली होती, तिचीच टीम तिच्या विषयी निगेटिव्ह बोलत होती आणि हे निक्कीला माहिती झालं आणि निक्कीने तिचा असली रूप दाखवला। आणि निक्की हे पण बोलली की आता ती त्या ग्रुपमध्ये राहणार नाही आणि त्या ग्रुपला पण सपोर्ट करणार नाही। हा बिग बॉसचा प्लॅन होता की निक्कीने ग्रुप ए ला टाटा बाय बाय करावं आणि ग्रुप ए फुटायला पाहिजे आणि बिग बॉसचा जो हा प्लॅन होता तो सक्सेसफुल झाला। शेवटी निक्की टीम ए मधून बाहेर पडले। ही अपडेट ऐकून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।